हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत 9 आणि सकाळी सरांना उठून टिफिन वगैरे बनवून दिलेला आहे. तर माझा उपवास आहे. तर आज पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. कचरा वगैरे सगळं काढलेला आहे. तर शेंगदाणे भाजायला घेतलेत आणि आज मला तूप पण बनवायचे. खूप कामं आहेत. फरशा वगैरे पुसायच्यात, क्लीन करायच्यात. पुन्हा देवीची मांडणी करायची आहे, व्रत मांडायचं आहे. तसेच आता मुलांसाठी पण चपात्या करून देणार आहे. भाजी केलेली आहे. तर भाजी वगैरे झालेली आहे आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि खूप कामं असतात सकाळी सकाळी. जर सकाळी लवकर उठलं तर पटपट कामं उरकतात, नाही तर मग सगळं लेट लेट होत जातं. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं बिझी रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर अशा पद्धतीने काय आहे. तर आता मृणाल पण उठलेले आहेत आणि ते मृणाल आंघोळीला गेलाय. तर मृदुल पण त्याचा आवरतोय आणि आता त्यांना दूध देते. माझ्यासाठी मी इथे चहा ठेवते थोडा. आणि चहा सकाळी सकाळी घेतला ना तर खरंच खूप फ्रेश वाटतं. चहाची सवय काही माझी जात नाही आहे आणि किती चहा बंद करायचा म्हटलं तरी बंद होत नाही आहे. पण थोडा तरी लाईट गोड असं चहा घेते. पहिले गुळाचा चहा करायची आणि अजूनही करते. बट कधी कधी काय होतं की हीट पण वाढते. थंडीमध्ये हीट जास्त बाहेर पडते. त्यामुळे थोडासा गुळाचा कमी केलेला आहे चहा. आणि आता थंडीमुळे सकाळी उठायला पण नको वाटतं. व्यायाम पण फार थोडा आता व्यायाम पण कमी झालेला आहे. बट मी करत असते जसा जमेल तसं सकाळी संध्याकाळी असं तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायाम केला तर आपलं शरीर छान असं राहतं, फिटनेस राहतो मेन म्हणजे. आणि आपण जरी काही खाल्लं तरी रोजचं जर व्यायामाची सवय आपण लावून घेतली तर जे काही खाल्लं, बाहेरचं खाल्लं किंवा घरातलंही खाल्लं काही तळलेलं वगैरे, तरी ते डायजेस्ट होतं. आणि आपल्या शरीराला जर व्यायामाची सवय झाली तर बॉडी आपली अशी छान राहते, मेंटेन राहते. तर शेंगदाणे भाजलेत. आज गुरुवार आहे तर लाईट पण जायला बसली आहे. त्यामुळे पटकन आता मी तुपासाठी इथे लोणी हलवून घेतलेलं आहे. म्हटलं लाईट जाईल त्यामुळे सकाळी सकाळीच लोणी हलवून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेत असते. तर तूप पण छान घरच्या घरी बनतं. तर तुम्ही जर घरी बनवायचं असेल तर साईडला काढून असं एक आठवड्यामधून जर तुम्ही असं मिक्सरला ग्राइंड करून जर केलं तर घरी पण साजूक तूप छान बनवता येतं. तर मी घरीच बनवते. मी कधी विकतचं तूप आणत नाही आहे. आणि दूध पण चांगलं आहे. तर पहिल्यापासून आम्ही गाईचंच दूध घेतो. गाईचं दूध हे चांगलं असतं डायजेस्टसाठी. लहान मुलांना पण चांगलं असतं. मेमरी त्यांची शार्प होते, लवकर डायजेस्ट होतं आणि लहान मुलांना देखील गॅस वगैरे काही असं होत नाही. त्यामुळे गाईचंच दूध आम्ही पहिल्यापासून घेतो. म्हशीच्या दुधामध्ये कसं फॅट्स जास्त असतात आणि डायजेस्ट व्हायला वेळ लागतो. तर आता मी आवरून घेते पटपट आणि मी बोलते नंतर तुमच्याशी. तर आता इथे मी देवपूजा करायला घेतलेली आहे आणि मुलांना आज थोडा होमवर्क होता. तर मृणाला आज होमवर्क करत बसले आणि म्हटलं चला आज देवपूजा करावी. गुरुवार पण आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माता लक्ष्मी तुमच्यावर सुद्धा प्रसन्न हो अशी मी तिच्याच्याने प्रार्थना करते. तर आज माझा उपवास आहे. सगळं सकाळी आवरून दिलं सरांचं आणि आता मी इथे देवपूजा करायला घेतलेली आहे. तर सकाळची ही देवपूजा नित्यपूजा आहे. तसे देवीची अजून मांडणी करायची आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करेलच.
तर इथे देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली. पुन्हा देवांना एका कॉटनच्या वस्त्राने किंवा एखादा स्वच्छ नॅपकिनने पुसून, जसं आपल्यासारखंच तसं देवांचं पण असतं, त्यामुळे देवांना इथे कॉटनच्या वस्त्रानेच पुसून ठेवून पुन्हा त्यांना मी अष्टगंध वगैरे धूप दीप अगरबत्ती लावून घेते. तर अशा पद्धतीने माझं आजचं गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे अपडेट व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता इथे मृदुल मृणालसुद्धा त्यांचं स्कूलचं आवरत आहे. त्यांचे टिफिन वगैरे मी भरून ठेवलेले आहेत आणि खिचडी वगैरे बनवली. तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अगदी मी लहानपणापासून करते. जसं मला कळायला लागले तसं. तर मी 7वीत असेल बघा, तेव्हापासून मी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करत आहे. आणि तेव्हा तर गंमत अशी आहे की ह्या गुरुवारच्या दिवशी जे आपण व्रत मांडतो तिथे 5 फळं किंवा 5 झाडांची पानं, 5 फळांच्या झाडाची पानं ठेवायची पूर्वी. तर आम्हाला आमच्या आईपासून माहिती आहे. तर आम्ही काय करायचो, शेतामध्ये जायचो आणि 5 फळं असं म्हणजे चिंच, बोरं असं चिंचेच्या झाडाखाली चिंच, बोरं गोळा करायचो आणि 5 झाडांची पानं वगैरे घेऊन यायचो आणि मग ते व्रत मांडायचो. तर हे मला आठवतं. तर असंच आता ही आठवण मला पहिल्यापासून आहेच आहे आणि अशी मी हे गुरुवारी करत आहे. तर तेव्हापासून मी करते आणि खरंच माता लक्ष्मी माझ्यावर खरंच खूप प्रसन्न झालेली आहे. तर आज एवढ्या वर्ष मी हे देवीचे उपवास करून व्रत करते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करते. तर खरंच मला खूप महालक्ष्मी मातेने भरभरून दिलं आहे, अगदी न मागतासुद्धा. तर मी आहे त्यात खूप खुश आहे. तर असं हे आहे. तुम्ही करत नसाल तर नक्की करा. मार्गशीर्ष महिन्यातील हे 5 गुरुवार, जेवढे गुरुवार पडतात तेवढे करायचे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. तर असं हे आहे. तर महालक्ष्मीच्या व्रताच्या त्या पोथीमध्ये सगळी स्टोरी दिलेली आहे. तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा. तर हे बघा, अशा पद्धतीने आहे माझं रुटीन. तर आता इथं मुलांचे डबे वगैरे भरलेले आहेत, खिचडी वगैरे बनवलेली आहे आणि आता ही अशी कामं जी राहिलेली आहे ती मी चालता चालता असं मुलांना आवडता आवडता मुलांचं करत असते. तर मुलांना इथे टिफिन वगैरे भरून देते आहे, बॉटल वगैरे भरलेल्या आहेत. तर त्यांची पहिली तयारी करून देते आणि आज भरपूर काम आहे. तूप पण करायचं आहे, फरशा वगैरे पुसायच्या. आज फुल डे बिझी रुटीन आहे माझं. तर म्हटलं चला आज गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. आणि जेव्हा आपण उपवास करतो किंवा देवाचं काही मांडायचं असतं किंवा देवाचं जर काही करायचं असतं, तेव्हा आपल्याला स्वच्छ सगळं क्लीन करून घर, किचन, ओटा वगैरे फरशा वगैरे क्लीन करून स्वच्छ केलं तरच आपल्याला प्रसन्न वाटतं. तर असं मला पण वाटतं. तर मी आता इथे सगळं आवरून घेतलं आहे. फक्त आता फरशा वगैरे राहिल्या तर ते सर्वात मी नंतर पुसणार आहे, कारण मुलांचं पहिलं आवरून देते. तर मृदुल बोलला आई मी खिचडीच खाणार आहे. त्याने सकाळी थोडंसं दूध घेतलेलं, तर मग आता दोघांना खिचडी देते आणि मी नंतर खाईन. तर खिचडी पण मी गरम गरमच खात असते, परंतु आज काही मनच होईना खायला, त्यामुळे त्यांच्यासाठीच केली आहे मी फारशी. तर आता त्यांना तिथे खिचडी वगैरे दिलेली आहे खायला आणि एकीकडे आता मला तूप पण बनवायचं आहे. सकाळी लाईट जाईन म्हणून मी पटकन मिक्सरला फिरवून घेतलं लोणी आणि नंतर मग तूप वगैरे करायला ठेवते. तर बरेच जण मला म्हणतात की तुमचे व्हिडिओंना व्ह्यूज येत नाही किंवा व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे. तर हो, याचं असं कारण आहे की मी रोजचं डेली अपडेट माझं जे नॅचरल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि तसं व्ह्यूज आणायचं म्हटले तर इमोशनल ड्रामा करून किंवा काही आपलं जे पूर्वीचं घडून गेलेलं आहे असे व्हिडिओ जर मी शेअर केले तर खरंच तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि माझे व्हिडिओ व्हायरल होतील. पण मला असं वाटतं की आपले जे पर्सनल लाईफ आहे किंवा आपले जे पर्सनल व्हिडिओ आहेत ते का तुमच्यासोबत मी शेअर करावं, कारण द्यावं तर चांगलं द्यावं. आणि कसं आहे इथे जमाना असा आहे की रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. त्यामुळे आपली पर्सनल लाईफ आपण का अशी याच्यावर आणायची, उघडकीस आणायची, मला असं वाटतं. कारण इथे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये काही ना काही घडलेलं असतं. त्यामुळे मला नाही वाटत की असं इमोशनल ब्लॉग टाकावेत आणि तुमची सहानुभूती मिळवावी आणि व्ह्यूज मिळवावेत. मी जे आहे ते खरं
खरं सत्य परिस्थिती, माझे रोजचे जे डेली जीवन लाईफ आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. भले उशिरा का होईना यश मिळो अगर न मिळो, परंतु जे आहे ते मला खरं आणि नॅचरल दाखवायला आवडतं. तसं मला असं म्हणजे काही कसं की काही पण इमोशनल व्लॉग टाकतात किंवा पर्सनल लाईफ शेअर करतात, तर तसं मला नाही आवडत आणि मला पटतसुद्धा नाही ह्या गोष्टी. त्यामुळे जे शेअर करायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे. कधी कधी काय होतं की प्रत्येकाच्या घरातील जीवन लाईफ ही वेगवेगळी असते, पर्सनल लाईफ वेगवेगळी असते, डेली रुटीन वेगळं असतं. त्यामुळे काही का होईना आपण प्रत्येकाच्या व्हिडिओतून काही ना काही आपल्याला बघायला मिळतं, शिकायला मिळतं. तर मला पण असं वाटतं आणि मी भरपूर काही म्हणजे यूट्यूब जसं चॅनल चालू केलं आहे तसं मी भरपूर काही शिकलेली आहे आणि वेगवेगळं शिकायला मिळतं, पाहायला मिळतं. तर असं हे प्रत्येकाचं लाईफ हे वेगळं असतं आणि कधीकधी आपल्याला समोरच्याच्या व्हिडिओमध्ये जे आपण करत नाही ते सुद्धा आपल्याला गोष्टींची माहिती होते आणि आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहिती होतात. प्लस आपल्याला जर समोरच्याकडे पाहून जर इन्स्पिरेशन मिळतं, तर काय हरकत आहे व्हिडिओ पाहायला आणि चांगलं घ्यायला. नेहमी चांगलं पाहावं, चांगलं द्यावं आणि चांगलं द्यायला शिकावं. तर असं माझं मत आहे. तर असो, आता इथे मुलं वगैरे गेले स्कूलला, त्यांचं आवरून दिलं आणि आता म्हटलं की तूप कढायला ठेवावं गॅसवर, तोपर्यंत भांडी घासायला घ्यावं. तर मी इथे भांडी क्लीन करायला घेतलेलं आहे. कारण काय होतं, कामात जर असेल तर तुपाला सारखं मधून हलवावं लागतं आणि जर नाही हलवलं तर ते जळून जातं. तर त्यामुळे मी इथे काम करता करताच गॅसवर ठेवलं, म्हणजे समोरच लक्ष जाईल असं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या हातून घडत असतात. आपण दूध ठेवतो, चहा ठेवतो आणि वेगळ्याच कामाला लागतो आणि मग ते उतू जातं. पुन्हा डबल गॅस खराब होतो, डबल काम वाढतं, असं काही होतं. त्यामुळे मी अशा गोष्टी समोरच असं करत असते. समजा आता मी तूप कढायला ठेवलं आहे आणि एकीकडे भांडी घासायला घेतलेली आहे. तर हे सगळी कामं मला करता करता अक्षरशः दुपार 2 ते 3 होतात. त्यानंतर रील्स वगैरे बनवल्या की 2 ते 3 तास त्याच्यामध्ये निघून जातात आणि इन्स्टाला पण तुम्ही भरपूर सारं प्रेम देताय. तर खरंच मी तुमची खूप आभारी आहे. आणि जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर वर्षा शिंदे 190 या आय डीला फॉलो करा आणि माझ्या रोजच्या डेली रील्स पाहायला मिळतील तुम्हाला तिथे. तर आता इथे जी तुपाची भांडी होती, लोणी फिरवून घेतलं मी मिक्सरला, तर ती सगळी तुपट आणि आता थंडीचे दिवस आहे तर गोठलं जातं. त्यामुळे इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे टोपामध्ये, म्हणजे मग सगळी तुपाची चिकट भांडी मी गरम पाण्याने शेवटला घासते, म्हणजे ते क्लीन होतात. तर खरंच घरच्या घरीसुद्धा खूप छान साजूक तूप बनतं आणि या अगोदरही मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर आता इथे मी तूप वगैरे बनवून झालं की मग दुपारची तयारी करायची, देवीचं मांडायचं. मोस्टली मी संध्याकाळचंच देवीचं मांडत असते. मला संध्याकाळचंच कम्फर्ट वाटतं आणि तसेच दिवाबत्तीच्या टायमात जर पोहती वाजली तर खरंच मनाला खूप प्रसन्न होतं. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि खरंच लक्ष्मीचे हे गुरुवार जर तुम्ही केले तर खरंच आपण म्हणजे आपल्या घरावर, आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि सतत तिचं आपल्यावर लक्ष राहतं. तर माझा हा स्वतःचा अनुभव आहे. मला खूप काही भरभरून मिळालेलं आहे. अगदी अपेक्षा न करतासुद्धा सगळं काही मला मिळालेलं आहे. त्यामुळे मी आहे त्यात खूप समाधानी आहे. परंतु काही का होईना करत राहावं माणसाने, मला असं वाटतं. आणि कष्टाला पर्याय नाही आहे. यश हे मिळतच. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कष्ट काही चुकलेले नाही आहेत. त्यामुळे प्रयत्न जो करतो, जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्याला एक ना एक दिवस त्याच्या कष्टाचं फळ जरूर मिळतं. तसेच मलाही सुद्धा मिळेलच आणि माता लक्ष्मी ही माझ्यावर प्रसन्न तर आहेच, परंतु जेवढं मला करता येईल तेवढं मी करते. आणि फॅमिली बघून तर खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला फॅमिलीपुढे दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे, मला तरी नाही आहे. त्यामुळे मी सर, मुलं त्यांचं पहिलं आवरून देते आणि नंतर मग मी बाकीची कामं करते. तर अशा पद्धतीने आहे माझं रोजचं डेली रुटीन.
आणि हो, मला सांगायचं आहे की ज्या होममेकर हाऊसवाईफ आहेत, तर त्यांनीसुद्धा असं स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. सकाळी जर लवकर उठलं तर सकाळी लवकर उठल्याचे खूप सारे फायदे आहे. सकाळी जर लवकर उठलं तर कामं पटपट उरकतात आणि आपण पण ॲक्टिव्ह राहतो. तर थोडा तरी आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. जर तुम्ही होममेकर असाल तर कधीच स्वतःला कमी समजायचं नाही, कारण आपण काहीतरी त्या पाठीमागे सिच्युएशन अशी असते की आपण होममेकर म्हणजे हाऊसवाईफ असतो. कारण आपल्याला फॅमिली इम्पॉर्टंट असते, किंवा फॅमिलीमध्ये आपल्याला मुलांना वगैरे बघायला कोणी नसतं, किंवा काही कारणास्तव घरच्यांना जॉब करणं आवडत नाही, किंवा काही ना काही बरीचशी कारणं अशी आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत आणि होममेकर आहेत. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की कधीच आपण स्वतःला कमी समजायचं नाही. तुम्ही असं स्वतः ॲक्टिव्ह राहू शकता घरामध्ये राहूनसुद्धा. सकाळची सगळी आपली कामं उरकून जर आपण स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम जर रोजचा केला तर आपण फिटनेस ठेवून आपण स्वतःला ॲक्टिव्ह ठेवू शकतो. आणि असं नाही आहे की जे ऑफिसला जातात त्यांनीच फॅशन केली पाहिजे किंवा त्यांनीच व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर आपणसुद्धा घरी राहूनसुद्धा व्यवस्थित राहू शकतो. तर मला असं म्हणायचं आहे की बघा, आपण जर घरी असलो तर काही बघा गाऊन मॅक्सी घालतात आणि मग रोजचंच ते कंटाळवाणं जेवण खायचं, दुपारचं झोपायचं, फास्ट फूड खायचं. आणि मग काही जण बघा बाहेरचं प्रोडक्टसुद्धा घेतात फिटनेससाठी, रात्रीचं शेक वगैरे घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण रोजचा डेली व्यायाम करून जर घरात बनवलेलंच खाल्लं तर आपला फिटनेस राहू शकतो. आणि आता इथे बघा तूप तयार झालेलं आहे आणि खूप छान कढतं आहे. तर आता 2 मिनटामध्ये तयार होईलच, तर 1-2 मिनटांनी मी गॅस ऑफ करणार आहे. तर असं हे साजूक तूप तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या जर गोष्टी आपण घरच्या घरी केल्या तर खरंच खूप छान पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून आपण स्वतः ॲक्टिव्ह राहतो आणि स्वतःलाही आपण मेंटेन ठेवतो. तर असं हे मी पण माझं बिझी रुटीन करून घेतलेलं आहे आणि रोज टाईम टू टाईम अगदी घड्याळाच्या काट्यावर माझंसुद्धा रोजचं डेली काम चालू राहतं. आणि मी स्वतःला तसं स्वतःशी ठरवलेलंच की अरे नाही, आपण हे करायचंच, तर मी ते करतेच. तर अशा पद्धतीने आहे. तर तुम्हीसुद्धा आता अशा पद्धतीने भरपूर मार्केटमध्ये गाऊनऐवजी आता वन पीससुद्धा खूप छान छान आलेले आहेत. तर तुम्ही असं वन पीस वगैरे फॅन्सी ड्रेस घेऊन रोजचे डेली घालून स्वतः तुम्ही घरामध्ये पण छान राहू शकता. तुम्हालाही बघा पाहायला छान वाटेल आणि स्वतः असं आपण मेंटेन राहायला लागू. तर मलाही असंच वाटतं. तर मी आता इथे रील्स वगैरे बनवते, किंवा घरामध्ये जरी मला काम असलं तरी मी काम करून स्वतःला स्वतःशी असं छान आवरून स्वतःला असं म्हणजे खरंच खूप आपलं माइंड फ्रेश होतं. स्वतःकडे पाहिलं तर आपण स्वतःमध्येच बिझी राहतो आणि आपल्याच दुनियेत राहतो. बघा, दुसऱ्या गोष्टीकडे आपलं लक्षसुद्धा जात नाही. कोण काय करतंय, कोण काय बोलतंय. हां, आपल्याला आवडलं ना तर आपण नक्की करावं. पहिलं आपण आपल्या मनाचा विचार केला पाहिजे. या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वतःचा विचार करून स्वतःला आनंदी ठेवलं तर खरंच म्हणजे सगळी फॅमिली आपण खूप छान हॅपी अशी राहते. इवन काही दुःख जरी असलं ना तरी समोरचं आपल्याकडे बघून सुद्धा त्याला फ्रेश वाटलं पाहिजे, असं आपण स्वतःला ठेवलं पाहिजे. तर असो, शेवटी ज्याच्या त्याच्यावर डिपेंड करतं की कोणी कसं राहायचं. तर बोलता बोलता बघा माझी फरशी वगैरे सगळं क्लीन झालं आहे आणि आता मी बाथरूमसुद्धा स्वच्छ धुवून घेतलं. काय होतं की मुलांचं जे बाथरूम आहे तर ते मुलं फक्त यूज करतात आणि खेळून वगैरे आले तर हातपाय वगैरे धुतात आणि मग बाथरूम असं पूर्ण व्हाईट व्हाईट होतं खाली. तर मग ते स्वच्छ मी असं रोजच्या रोज पाणी टाकून धुत असते, घासून, म्हणजे क्लीन राहतं. हे फारसं यूज करत नाही. अंघोळीला वगैरे एकच बाथरूम यूज करतो आणि अशा पद्धतीने मी सगळं क्लीन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बाथरूम पण खूप मोठा आहे. ही सगळी कामं आवरलेली आहे. कपडे वॉश केले, फरशा पुसल्या, त्याचबरोबर रील्स बनवल्या आणि आता वाजलेले आहेत 4. तर आता मी खिचडी खाल्ली बघा. तर सकाळी चहा घेतला होता आणि खूप भूक लागली. म्हटलं चला थोडी खिचडी खावी. तर खिचडी खाल्ली. आता देवीचं अजून मांडणी करायची आहे, व्रत मांडायचे, त्याचबरोबर पोहती वाचायची. मोस्टली मी संध्याकाळचंच मांडत असते दिवाबत्तीच्या टायमामध्ये, आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर आता सगळी कामं आवरलेली आहे. तर आता मी देवीची मांडणी करते आणि मी कशा पद्धतीने करते हे मी तुम्हाला दाखवते. तर चला.
तर इथे सकाळी मी देवपूजा केली होती आणि तुम्ही पाहिलीच होती. तर आता इथे वाजलेले आहेत 5 आणि म्हटलं आता संध्याकाळचं देवीची मांडणी करावी आणि तिन्ही सांजच्या वेळेस पोहती वाचायला घ्यावी. तर मुलं काही अजून स्कूलमधून आलेली नाही आहेत. तर इथे मी बघा मांडणी कशी करते. पहिलं स्वच्छ सगळीकडनं पुसून तर सकाळी घेतलंच होतं. त्याचबरोबर फोटोसमोर मी एक छोटा पाट ठेवला आहे. पाटावर मी एक छान नवीन कोरा पीस अंथरला आहे. त्या पिसावर मी एक तांदळाची रास केलेली आहे आणि त्या रासेवर आता हा कलश ठेवणार आहे. तर कलशामध्ये हा तांब्याचा गडू तो स्वच्छ घासून त्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये मी तुळशीचं पान आणि एक नाणं टाकलेलं आहे. तसेच मी गडूला 5 बोटं कुंकवाची अशी काढलेली आहेत आणि इथे मी 5 पानं ठेवून घेतलेली आहेत नागिनीची आणि त्यावर नारळ ठेवलेला आहे. तर नारळाची बाजू शेंडीची वरती करायची आहे. त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. एका बाजूला विड्याच्या पानावर मी इथे खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड आणि एक नाणं ठेवून त्यावर सुपारी गणपती म्हणून ठेवली आहे. तर बाजूला मी केळीची फणी ठेवली आहे आणि नंतर समोर छोटीशी कलशाची मी रांगोळी काढलेली आहे. जागेअभावी मी छोटी रांगोळी काढलेली आहे. तर आता इथे दिवा वगैरे लावून घेते. दिव्यामध्ये तेल वगैरे घातलेलं होतं सकाळी. तर इथे मंद अशी वात केली की दिवा दिवसभर असा छान राहतो. आणि इथे खडीसाखरेचा प्रसाद ठेवलेला आहे देवीला. तर फुलं वगैरे वाहून घेते. देवी काही म्हणत नाही आहे की मला 5 फळंच हवी आहेत किंवा मला हे नाही ठेवलं ते नाही ठेवलं, असं काही नाही आहे. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवलं आणि उपवास केला, मनोभावे पूजा केली तर देवी परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे. तर तसेच आपण फक्त जे काही करतो ते मनापासून करा. तुम्ही हृदयापासून करा. अगदी मोकळ्या मनाने निर्मळ मनाने जर तुम्ही देवपूजा केली तर नक्कीच देव प्रसन्न होतो. तर इथे मी धूप दीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात मी पोहती वाचणार आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे. आणि काय होतं 5 फळं आपण आणली ना तर 5 फळंसुद्धा अशी बघा खराब झालेली वगैरे देतात आणि नंतर मग ती आपल्याला असं वाटतं की खराब का ठेवायची किंवा काही. तर आता इथे पूर्वी कसं तिथे पहिले मार्केट वगैरे होतं आणि मार्केटला मी जाऊन स्वच्छ अशी फ्रेश फळं आणायची. परंतु आता इथे कसं सर येता जाता घेऊन येतात त्यामुळे मग त्यांनी फक्त बनाना आणले होते. तर मी इथे केळीची फणी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने मी मांडलेलं आहे. तर हे बघा असं माझ्याकडे देवीचं छान मी इथे नारळाला छान असं मुखवटा लावलेला आहे. तर आता माझे देवीचं आवरून झालं. पोहती वगैरे वाचली, आरती वगैरे केली आणि कुकर वगैरे लावला. तसेच संध्याकाळ झाली, आता मुलं वगैरे आली आहेत. तर मृदुल विचारतो आई काय बनवते. तर मृदुलला आणि मृणालला अगदी सरप्राईज म्हणून मी कांदा भजी दिलेले आहेत. तर त्यांना खूप आवडतात. तर इथे मी आज डाळ भात, गोड शिरा बनवला आहे आणि कांदा भजी बनवलेले आहेत. तसेच बटाट्याची भाजी आहे. तर अशा पद्धतीने मी इथे नैवेद्य दाखवत आहे आणि स्वामींना असं फुल ताट करून आपण जसं जेवायला घेतो तसंच ताट दाखवायचं असतं. तर इथे नैवेद्य दाखवून घेतला आणि तेच ताट पुन्हा आपण जेवायला घ्यायचं. तर असा मी नैवेद्य दाखवत असते. तर हे बघा तर इथे नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि आता मी उपवास सोडायला बसणार आहे. तर सगळे आता मी जेवायला बसू तर या तुम्ही पण जेवायला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट प्रेम असंच मला राहू द्या. हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि अजून छान छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.